महाराष्ट्रातील गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळण्यासाठी शासनाकडून घरकुल योजना राबवली जाते. ग्रामीण भागात अनेक कुटुंबे अजूनही कच्च्या घरात किंवा झोपडीत राहतात. पावसाळा, वादळ, उन्हाळा अशा नैसर्गिक परिस्थितींमध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने अशा कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. या योजनेबाबत एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे की राज्य शासनाने घेतलेल्या ताज्या निर्णयानुसार गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने घरकुल योजनेचा पुढील हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. याशिवायच या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आलेले असून ते गुढीपाडव्यापासून आता लागू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो लाभार्थ्यांना याचा थेट फायदा आता होणार आहे. याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. आता पाहून घ्या घरकुल योजना म्हणजे नेमके काय आहे. तर घरकुल योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वाची सामाजिक योजना आहे. या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत याच्या माध्यमातून दिली जाते. ग्रामीण भागात ही योजना प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत त्या ठिकाणी राबवली देखील जाते. तर काही ठिकाणी राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांद्वारे ही घर बांधण्यासाठी मदत त्यांना दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब कुटुंबांना सुरक्षित व पक्के घर मिळावे, झोपडपट्टी किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे जीवनमान त्या ठिकाणी सुधारावे, तसेच ग्रामीण भागातील घरांची स्थिती देखील सुधारावी, तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासाला देखील आता चालना मिळावी, यासाठी ही योजनेचा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. आता पाहून घ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने देखील मोठी खुशखबर म्हणजेच दरवर्षी सणांच्या काळात शासन विविध योजनांचे हप्ते जे आहे ते लाभार्थ्याच्या खात्यात जमा करत असते. यावर्षीही गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरकुल बांधण्यासाठी मोठी घोषणा आता करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या लाभार्थ्यांनी घर बांधकामाची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आवश्यक कागदपत्र पूर्ण केलेले आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जे आहे ती घरकुल योजनेचा पुढील हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांना घर बांधकामासाठी मोठी आर्थिक मदत आता मिळणार आहे. आता पाहून घ्या घरकुल योजनेतील हप्त्यांची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया. घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना संपूर्ण रक्कम एकाच वेळी दिली जात नाही, ती टप्प्याटप्प्याने त्यांना दिली जाते. सामान्यतः घरकुलासाठी दिली जाणारी रक्कम 3 किंवा 4 हप्त्यांमध्ये त्यांना दिली जाते. आता हप्त्यांच्या टप्पे पाहून घ्या. पहिल्या टप्प्यात तुम्हाला घर बांधकाम सुरू करण्यासाठी हप्ता जो आहे तो दिला जातो. तर दुसऱ्या हप्त्यात तुम्हाला बांधकामाचा पाया व भिंती पूर्ण झाल्यानंतर तो हप्ता दिला जातो. तर तिसरा हप्ता जो घराचे छताचे काम किंवा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दिला जातो. आणि अंतिम जो हप्ता आहे तो तुमचा घर पूर्ण झाल्यावर आणि तपासणी झाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रदान केला जातो. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होत आहे, म्हणजेच जमा केली जात आहे. आता या ठिकाणी मध्यस्थांचा देखील काहीही विषय राहिलेला नाही, कारण डीबीटी पद्धतीने ही रक्कम तुमच्या खात्यात डायरेक्ट येत आहे. आता पाहून घ्या गुढीपाडव्यापासून लागू होणारे नवीन बदल नेमके काय. तर शासनाने घरकुल योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. हे बदल गुढीपाडव्यापासून लागू होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. पहिला बदल म्हणजेच हप्ते वितरणाची प्रक्रिया आता वेगवान होणार. आधी काही वेळा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांना खूप वेळ वाट पाहावी लागत होती. आता हप्ते वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान तयार करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन जी पडताळणी आहे त्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीद्वारे तपासली जाणार आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आता या ठिकाणी कमी होणार आहे. तसेच तिसरे म्हणजेच कामाची नियमित तपासणी होणार. घरकुल बांधकाम योग्य प्रकारे सुरू आहे की नाही याची नियमित तपासणी आता करण्यात येणार आहे. तसेच चौथे महत्त्वाचे म्हणजेच थेट बँक खात्यात पैसे. सर्व आर्थिक व्यवहार जे आहेत ते थेट लाभार्थीच्या बँक खात्यात आता करण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्यस्थांना या ठिकाणी आता आळाच बसलेला आहे. आता पाहून घ्या कोणाला मिळणार या घरकुल योजनेचा आता लाभ. तर घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आणि निकष देखील ठरवण्यात आलेले आहेत. आता जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही, तसेच आर्थिकदृष्ट्या ते दुर्बल कुटुंब आहे, ग्रामीण भागातील ते गरीब कुटुंब आहे, अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय यासाठी पात्र आहेत, तसेच BPL यादीतील कुटुंब देखील या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. आता आपण पात्र पाहून घेतले, तर आता नेमके कोण या ठिकाणी अपात्र ठरू शकतात ते देखील पाहून घ्या. काही परिस्थितींमध्ये अर्जदाराला घरकुल योजनेचा लाभ मिळू शकत नाही. तर असे अपात्र लाभार्थ्यांमध्ये ज्यांच्याकडे आधीपासूनच पक्के घर आहे ते लाभार्थी या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत. तसेच सरकारी नोकरीत असलेली व्यक्ती देखील या ठिकाणी अपात्र, तसेच आयकर भरणारे नागरिक देखील या ठिकाणी अपात्र आहेत.
मोठी जमीन किंवा मालमत्ता असलेले कुटुंब देखील या ठिकाणी अपात्र ठरणारे आहेत. तसेच आता पाहून घ्या घरकुल योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे. घरकुल योजनेचा अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. त्या कागदपत्रांची यादी आता पाहून घ्या. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, तुमचे राशन कार्ड, तुमचे बँक खात्याचे पासबुक, कारण येणारी रक्कम तुमच्या बँक खात्यात येत असते, त्यामुळे बँक पासबुक या ठिकाणी अनिवार्यच राहील. तसेच तुमच्या उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. तसेच जमीन कागदपत्रे आणि रहिवासी प्रमाणपत्र, हे सर्व कागदपत्रे तुमची योग्य असल्यास अर्ज प्रक्रिया तुमची अधिक वेगवान आणि सोपी होत असते. तसेच आता घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये आता पाहून घ्या. घरकुल योजनेअंतर्गत शासनाकडून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. साधारणपणे ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी सुमारे 1,20,000 ते 1,30,000 रुपयांपर्यंतची ती मदत त्यांना त्या ठिकाणी दिली जाते. काही विशेष परिस्थितीमध्ये ही रक्कम या ठिकाणी अधिक सुद्धा असू शकते, म्हणजे यापेक्षा जास्त सुद्धा तुम्हाला दिली जाऊ शकते. याशिवाय काही वेळा शौचालय बांधण्यासाठी देखील तुम्हाला वेगळी मदत देखील दिली जात असते. आता या ठिकाणी पाहून घ्या लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील आहेत. त्या पाहून घ्या. घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टी तुमच्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्या म्हणजेच घर बांधकाम वेळेत तुमचे पूर्ण करणे, शासनाने दिलेल्या नियमांचे देखील पालन करणे, तसेच तपासणीसाठी अधिकारी आल्यास त्यांना सहकार्य करणे, तसेच तुमच्या बँक खात्याची माहिती देखील त्यांना योग्य देणे. या गोष्टीचे पालन केल्यास पुढील हप्ते तुम्हाला वेळेवर आणि लवकर मिळत असतात. आता या ठिकाणी पाहून घ्या घरकुल योजनेचा समाजावर होणारा परिणाम म्हणजे काय. तर घरकुल योजना ही केवळ एक आर्थिक योजनाच नसून ती समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची योजना या ठिकाणी आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना सुरक्षित त्यांचे पक्के घर त्यांना मिळते. ग्रामीण भागातील जीवनमान देखील सुधारण्यास मदत होते. महिलांना व कुटुंबांना सुरक्षित वातावरण देखील मिळते आणि गावांचा सर्वांगीण विकास देखील याच्या माध्यमातून होत आहे. घर ही प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने घरकुल योजना सुरू देखील केलेली आहे. मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याला लाभार्थ्यांसाठी आनंदाची भेट. गुढीपाडवा हा सण हा मराठी नववर्षाचा या ठिकाणी सण आहे. या सणाच्या निमित्ताने घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता देखील जमा होणार असल्यामुळे अनेक कुटुंबांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आता ठरणार आहे. घर बांधकाम सुरू असलेल्या लाभार्थ्यांना या आर्थिक मदतीमुळे काम पूर्ण करण्यासाठी मोठी मदत आता शासनाच्या वतीने त्यांना होणार आहे. आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत या ठिकाणी पाहून घेऊया. घरकुल योजना ही महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेमुळे हजारो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न देखील पूर्ण होत आहे. आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने हप्ता जमा होणार असल्याची बातमी समोर आल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण देखील आता आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय योजनेत करण्यात आलेले नवीन बदल देखील लाभार्थ्यांसाठी फायदेशीर आता ठरणार आहेत. म्हणून जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते, कागदपत्रे आणि बांधकामाची योग्य माहिती आहे का याची खात्री करून घ्या. कारण गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरकुल योजनेचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.